शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीच्या 30व्या प्रतिकात्मक अहिंसावादी जन आंदोलन निमित्ताने 15 ऑगस्ट 2024 रोजी राजेंद्र गोरले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते सकाळी 9:45 ध्वजारोहण संपन्न झालं। लगेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देशासाठी सीमेवर लढणाऱ्या अनेक मान्यवर माजी सैनिकांचा भव्य सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संपन्न करण्यात आला। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संजय गरकल तहसीलदार अचलपूर हे होते। प्रमुख अतिथींमध्ये राजेंद्र गोरले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर, अभय कुमार बारब्दे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर, अनिल पिंपळे पहार पदाधिकारी, डॉक्टर राजेश उभाड, सुधीर रसे भाजपा पदाधिकारी, पोपट घोडेराव, एस.बी. बारखडे, गजानन कोल्हे, योगेश खांजोडे, डॉक्टर राजा धर्माधिकारी, दीपा तायडे, राजेश अग्रवाल, शारदा उईके यांची मंचावरती उपस्थिती होती। शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूर, आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन महाराष्ट्र प्रदेश, माहेर फाउंडेशन अचलपूर, मानव सेवा समिती अचलपूर यांचा संयुक्त उपक्रम व अद्भुत 7 वर्षीय जन आंदोलनाचे मान्यवरांनी कौतुक करत ध्वजारोहण संपन्न झाले। भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन हारार्पण मान्यवरांनी केलं। देशासाठी सीमेवर लढणाऱ्या मातृभूमी रक्षक माजी सैनिक यांचे सन्माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला। यावेळी सुभेदार हरिहर भातपुले, सुभेदार नरहरी भिडकर, हवालदार निलेश रांगोले, हवालदार ज्ञानेश्वर भुजबळ, हवालदार सुरेश सावले, हवालदार प्रदीप मालवी, हवालदार विजय खरपकर, हवालदार सुधीर सदाशिव, नायक चंद्रशेखर निमकर, हवालदार राजेंद्र फिसके यांचा भावनीय सत्कार सन्मान करून देशाच्या रक्षणार्थ त्यांनी दिलेल्या सेवांबद्दल कृतज्ञता व आभार व्यक्त करण्यात आले। अतिदुर्लक्षित आणि भंगार अवस्थेमध्ये पडलेल्या शकुंतला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते 7 वाजता स्वच्छता अभियान राबवून रंगरंगोटी करण्यात आली। संपूर्ण परिसर स्वच्छ करून स्वतंत्रता दिनी प्रस्तुत सोहळा संपन्न झाला। मान्यवरांच्या भाषणातून भेदरहित सामाजिक संघटन, निखळ देशभक्ती बाळगण्याबाबत मोलाचं मार्गदर्शन प्राप्त झालं। सुविख्यात सेवाभावी माहेर फाउंडेशन, संस्कार भारती अचलपूरच्या मातृशक्ती भगिनींनी कार्यक्रम व जन आंदोलनासाठी अतोनात कष्ट घेऊन कार्यक्रम यशस्वी केला। यावेळी शकुंतला रेल संबंधित पूर्ण माहिती सूत्रसंचालनामधून योगेश खांजोडे, प्रास्ताविकामधून गजानन कोल्हे यांनी दिली। 7 वर्षांमधील संघर्ष व जन आंदोलनाची माहिती उपस्थित जनसमूहास दिली। शकुंतला रेल्वे सत्याग्रही डॉक्टर राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, राजकुमार बर्डिया, संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती, रामदास मसने, वसंत धोबे, विजय गोंडचवर, दयानंद चंदेल, डॉक्टर उमाकांत ठाकरे, दादा गावंडे, मुरलीधर ठाकरे, संतोष नरेडे सहित माहेर फाउंडेशनच्या अध्यक्षा शारदा उईके, दीपा तायडे, विजया फाटकर, रंजना कडू, उज्ज्वला माकोडे, वैशाली पिहुलकर, संस्कार भारतीच्या किरण वडूरकर, शर्वरी वडूरकर व परिसरातील बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये जुडवा नगरीमधील गणमान्य प्रवीण दाखोडे, अनिल लोखंडे, निलेश सातपुते, प्रवीण तोडगावकर, गोवर्धन मेहरे, गिरीश भोयर, नारायण धांडे, अमित खेळकर, अरुण वानखडे, किरण गवई, नितीन वाघमारे सहित शेकडो नागरिक व पत्रकार यांची उपस्थिती होती। यावेळी लढा कायम ठेवण्याचा निर्धार करून या प्रेरक उत्साही कार्यक्रमाची भारत मातेच्या उद्घोषाने सांगता झाली। यावेळी आभार राजा धर्माधिकारी यांनी व्यक्त केले। आज 15 ऑगस्ट 2024 भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज शकुंतला रेल बचाव समिती जी आहे त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि शकुंतला रेल बचाव ही जी काही मोहीम ते राबवत आहेत यासाठी मी शुभेच्छा देतो आणि सर्व अचलपूर तहसील कार्यालयामधील नागरिकांना मी या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। एससीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत।